OMG, what did I just see? रिअली बुचडा, रिअली तुझ्या बुचड्याप्रमाणेच तुझा IQ आणि तुझी ओव्हरऑलच सगळीच परिस्थिती डाऊन झालेली दिसते आहे. व्हॉट अ शेम, सच अ शेम. म्हणजे लिटरली हे मॅनिफेस्टेशन होतं. मला तर ते जास्त शेमफुल वाटत होतं, खूप ऑकवर्ड वाटत होतं आणि आय मीन काय, मला शब्दच सुचत नाही आहे. आणि मोरोवर तिथल्या कॉमेंट्स वाचून असं वाटतंय की बाप रे, काय झालंय, व्हॉट्स रॉंग विथ पीपल्स मेंटॅलिटी. आणि दॅट अमेरिकन कोणतो खाऊ का कोणतो आहे तो, जिथे जाऊ तिथे खाऊ, हिचा नेहमी खात असतो, हिला बोलवत असतो. आता जेव्हा US ला होती तेव्हा US ला बोलवायचा, तिकडे कशी आली कराडवरून US ला. आणि मग आता ती कॅनडाला गेली तर मग का गेली कॅनडाला, असं प्रत्येक वेळेला आपल्याला खायला जात असतो. तर त्याला मी सांगेन यार, कसली मोठी यूट्यूबर, कसली मोठी क्रिएटर आणि कसलं काय मोठं, म्हणजे नाव मोठं आणि लक्षण खोटं यायचं. सो सॉरी मंडळी, मी डिरेक्टली स्टार्ट केली कारण मला राहावलंच नाही आणि इंट्रो स्किप झाला आपला. सो क्विक पॉडकास्ट, कारण मला हे करावंसं वाटलं आणि हे तुमच्याबरोबर शेअर करावंसं वाटलं. माय गॉड, म्हणजे ऑर्किड नाही परवडत. ऑर्किड म्हणजे काय ती प्रस्तावना होती या बाईची की अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला हव्या असतात, पण आपण खूप विचार करतो, कधीतरी जाऊन किंमत पण बघतो, पण आपल्याला कळून चुकतं की हे आपल्या आवाक्याबाहेरचं आहे. आणि मग आपण कधीच तिथे बघत नाही, कारण आपल्याला माहिती असतं की हे बाबा आपल्यासाठी नाही, ह्या श्रीमंताच्या गोष्टी. आणि अशीच एक गोष्ट मला मिळालेली आहे. तर ती म्हणजे हे प्लांट. म्हणजे हसावं की रडावं की काय करावं की राग यावा की काय बोलावं ह्या बाईबद्दल. म्हणजे किती असेल ते असून असून, $20, $30, $40, $50, जास्तीत जास्त $50ची किंमत असेल. आणि श्रीमंतांच्या गोष्टी वगैरे काही काही हा शी. अगं बाई, तुझा नवरा काय तो अतिशहाणा, चवी, आणि तू त्याची कवी. तुम्ही दोघं, म्हणजे तू स्वतः सोकॉल्ड मोठी चवियत्री बुचडाधारी, तो आता बुचडा खाली आला आणि अक्कल पण खाली आली. आणि इतकी मोठी तू स्वतःला समजतेस आणि काहीतरी मोठी कॉन्टेंट क्रिएटर वगैरे आहेस. यूट्यूबवरनं छापतेस. उगाचच खोटं बिटा नाही बोलायचा की नाही आणि असं काय नाही आहे. आणि क्लिकबेट लावून आणि खोटे टायटल्स देऊन काहीतरी फालतू इन्फॉर्मेशन, युजलेस व्हिडिओज बनवून छापतेस. आणि छापण्याचाच अट्टहास असतो त्यामागे. अजिबातच त्यातनं काही शिकण्यासारखं किंवा तुझ्याकडनं काही जाणून घेण्यासारखं वगैरे काही नसतं. साध्या म्हणी पण कुठे वापराव्यात, कुठल्या म्हणी कुठे वापराव्यात, तेही तुला काही जमत नाही सगळं. आणि इम्प्रॉम्प्टू तर काहीच नसतं, ते सगळं असं लिहून काढलेलं. वाचायला तर कोणीही वाचेल, त्यात पण इतक्या भरमसाठ चुका असतात. एनिवेज, पॉईंट तो नाही आहे. पण पॉईंट हा आहे की तू एक काहीतरी, म्हणजे तू कमवणारी, त्याच्यामध्ये तो काय मोठा हुशार IT मध्ये काम करणारा. आता खरंच डाऊट आहे मला की नक्की काय काम करतो. कारण जर हे तुम्हाला परवडत नसेल आणि हे स्वप्न ठीक आहे, पण श्रीमंतांची स्वप्न वगैरे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मग डेफिनेटली म्हणजे बहुतेक डिलिव्हरी बॉय जास्त कमवत असेल. कारण आमच्याच एक फ्रेंड आहेत एक US मध्ये, आणि तिचा नवरा डिलिव्हरी बॉयचं काम करतो आणि तिच्याकडे आहे ऑर्किड प्लांट. सो या, आवड असेल तिथे मार्ग सापडतोच, नाही का. आणि मग आपण प्लांट लवर आणि मला खूप आवडतात प्लांट्स आणि हे ते वगैरे असं बोलून मग म्हणजे इतकं चिंदी वक्तव्य करायचं शोभतं का तुला? लिटरली म्हणजे मला ना खरंच कळत नाही आहे की हाऊ टू पुट इट. बट इतकं कसं काय, म्हणजे खालच्या लेवलवर बोलू शकतो कोणी? आणि बरं, हिचा काही खर्च पण नाही आहे एकदम. म्हणजे तिथल्या, मी हे आधी पण हे केलं होतं, एकदा सांगितलं होतं, बोलले होते की की हिचं ना बाकी जे आहेत ते कम्पॅरेटिव्हली तिथले जे यूट्यूबर्स आहेत त्यांच्या मानाने, स्पेशली बायका, मग ती किल्पा असू दे, मग ती हा असू दे, मग ती दीक्षितबाई असू दे, म्हणजे जे कोणी आहेत त्यांच्या मानाने ही आपलं सर्वाईव्ह करते. हिचं बेसिकली कसं झालं आहे की तो चवी आहे ना, तो तिथून काहीतरी TCSमधनं आला इकडे
आणि काहीतरी प्रोजेक्टवर वगैरे, आणि ॲज युजल जसं गंड होतात आणि म्हणजे कंपनी थ्रू यायचं आणि मग दुसरा जॉब शोधायचा, तसंच त्याने कंपनीला फसवला आणि इथे चिपकला. बट आता पण त्याचं म्हणजे जायचं तर जा नाही तर राहा असं करून त्याला तिकडे मूव्ह केलेलं आहे दुसऱ्या देशामध्ये, आणि तिथे आलेलं आहे. काही त्याचं प्रमोशन वगैरे झालेलं नाही. प्रमोशनच्या बाता वगैरे करून बापरे, एखाद्या प्लांट लवरने जर, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते मंडळी, जेव्हा ना असं काही याचा मी मेक शुअर करते, माझ्या नवऱ्याला आवडत नाही, तो कंटाळतो, कधी कधी चिडतो, मला म्हणतो की काय तू जंगल बनवणार आहे का, बस कर, किती झाडं घेणार आहे, किती रोपं घेणार आहे. आणि मेन जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा सुट्टीला वगैरे जातो तर पाणी देण्याचा वगैरे खूप प्रॉब्लेम होतो, आणि एखाद दुसरं झाड असेल, एखाद दुसरं रोप असेल तर आपण झाड निघतं, एखाद दुसरं रोप असेल, प्लांट असेल तर आपण ते कोणाला तरी सांगू शकतो, देऊ शकतो. बट म्हणजे थोडे दिवस ह्याला वॉटरिंग करा वगैरे असं त्यासाठी. बट मग खूप जास्त झाली की मग सगळीच अडचण होऊन बसते, तर त्यामुळे त्याचं असं असतं की, पण तरीही मी असं विचार करते की नाही, मी काही ना काहीतरी जुगाड लावेन, काही ना काहीतरी करेन, आणि मी थोडी थोडी झाडं इकडे तिकडे करेन आणि काहीतरी करेन, आणि आय विल वर्क इट आउट समहाव. आणि मी घेते, मला कंट्रोलच होत नाही. कधी कधी आपल्याला नाही समजत, किंवा नाही, पहिले मला इनिशियली तर खूपच प्रॉब्लेम व्हायचा, मला कळायचंच नाही की काय करावं काय नाही, आणि पाण्याची मात्रा किती ठेवावी, कधी काय सगळ्या गोष्टी म्हणजे नीट समजायचं नाही. प्रत्येक झाडाचा कसा स्वभाव पण वेगळा वेगळा असतो ना, तर त्यामुळे मला ते पहिले एवढं हे नाही व्हायचं. आणि मग काही ना काहीतरी त्या रोपांबरोबर इश्यू व्हायचा. तर तो जोक आहे ना, तसं मला मुलगा पण म्हणायचा की अरे काय तू, अरे वा, आम्ही जेव्हा पण प्लांट घ्यायला जायची ना, प्लांटकडे बघितलं कीच तो म्हणायचा की अरे वा बाळा, छान दिसतोयस तू, आता माझी आई तुला घेऊन जाणार, आता काय तुझं खरं नाही. सो जोक्स अपार्ट, मला इतकंच सांगायचं आहे की ज्याला ना खरंच आवड असते ना, त्याला दुनिया किती काही बोलू दे, किती म्हणजे तो शाब्दिक मार देऊ दे, नाहीतर मग किती ते कॉस्टली असू दे किंवा काही, आणि मग मी नाही, तुला घ्यायचं तर घे वगैरे, पण ज्याला ना जी आवड असते ना, ते ती आवड तो जोपासतोच, ती व्यक्ती ती आवड जोपासतेच. आणि आणते जे आपल्याला हवं आहे. आपण कशासाठी कमवतो, किंवा आपण कशासाठी आपण हे सगळं म्हणजे जो काही प्रपंच आहे तो चालवतो, की आपल्याला जे हवं आहे, आपल्याला ज्यातून आनंद मिळतो तेवढं तर आपण केलंच पाहिजे. दॅट इज बेअर मिनिमम. सो मला तर हे खूप वियर्ड वाटलं, ज्या प्रकारच्या गप्पा आणि ज्या प्रकारचं हिचं लाईफस्टाईल आहे, म्हणजे अगदीच मला वाटतं हातातोंडाशी असं, म्हणजे तेवढंच असं हँड टू माउथ आपण बोलतो ना, तसं हिचं तिथलं आयुष्य आहे. फक्त दाखवायला फक्त कुठला भारताचा आणि अमेरिकेचा आणि कॅनडाचा हे सगळं चाललेलं आहे. बट अदरवाईज तर म्हणजे भारतात पण यांच्यापेक्षा जास्त मला वाटतं बेटर लाईफस्टाईल आणि बेटर स्प्लर्ज करत असतील लोक आपल्या आवडत्या गोष्टींवर, वस्तूंवर. म्हणजे लिटरली मी असे लोक जवळून पाहिलेले आहेत, जे लोक ऑर्किडचा बुके देतात, आणि तो बुके पण हिच्या त्या प्लांटपेक्षा पण कॉस्टली असतो. हे मी भारतातली गोष्ट करते हां. एक माझी एकदम जवळची म्हणजे मांसासारखं झालं, तुम्ही म्हणाल की काय कुठल्या कथा रचते, नाही पण सिरियसली एक माझी फ्रेंड आहे, तिचा हजबंड तिला ऑर्किड फ्लावर नेहमी म्हणजे असे थोडंसं असं म्हणजे बंच ऑफ फ्लावर्स करून तिला असं काय काय वेगवेगळ्या ओकेजन्सना पाठवत असतो. तो बाहेरगावी राहतो आणि तो इंडियामध्ये ऑर्डर करून पाठवत असतो, कारण शी लव्ज ऑर्किड्स. सो सांगायचा मुद्दा हा की त्याची किंमत पण त्या प्लांटपेक्षा खूप जास्त असेल. म्हणजे प्लांट त्या मानाने स्वस्त असेल, बट दे स्टील लाईक मेक शुअर की जे आपल्याला आवडतं, की जे आपल्या पार्टनरला आवडतं ते घेऊन देतात, किंवा फ्लावर तर फ्लावर घेऊन देतात. आता तिथे माहिती नाही तिकडच्या क्लायमेटप्रमाणे ह्युमिडिटी वाईज तिथे नसेल, नाही तर प्लांटच लावलं असतं, म्हणजे ते जास्त परवडेबल होतं ना. पण तो खर्चही ते लोक करतात. तर ही बाई साधं एक प्लांट घेऊ शकत नाही, किंवा हिचा जो हुशार कोणतरी नवरा आहे चवी, तो हिला घेऊन देऊ शकत नाही ॲज अ गिफ्ट, ॲज अ टोकन ऑफ लव्ह वगैरे, असं काहीच नाही. म्हणजे काय सेन्स बनला त्या गोष्टीला, काय तिचं ते बोलणं होतं की असं, आणि मग आपण ते दुर्लक्ष करतो. आपल्याला समोर दिसलं तरी पण आपण कधी बघायला जात नाही, कारण आपल्याला माहिती असतं की ह्याची किंमत, आणि आपण असं. आणि नंतर जेव्हा तिने ते ऑर्किड प्लांट दाखवलं, आय वॉज इन डीप शॉक, व्हेरी फ्रँकली.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे हिने तो इन्सिडेंट नरेट केला ते तर, आणि म्हणजे जसं द इन्सिडेंट टूक प्लेस, ते जे काही ती सिच्युएशन होती ती तर, आणि म्हणजे एकदमच शर्मनाक होती असं मला वाटलं. की ही बाहेर पडत होती एका शॉपच्या, आणि मग तिथल्या शॉपकीपरने हिला सांगितलं की तिथे ऑर्किड प्लांट्स आहेत आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्यातलं एक घेऊ शकता. आणि ॲज युजल हिच्या म्हणजे ते महाग आहे, हिने विचार केला नाही मला नाही घ्यायचं, आणि आता काय ते महाग असेल काय बघण्यात अर्थ नाही, आणि एकदम तोऱ्यामध्ये नो थँक्यू. आणि नो थँक्यू त्याचं मिनिंग ती अंड्यांना समजवते. म्हणजे मी त्यांना म्हणाली की नको, मला नको आहे, म्हणजे एवढं पण नाही अंड्यांना, आणि त्यांना ही ऑर्किडच्या गोष्टी सांगते. अरे देवा, अरे देवा, नो थँक्यू हे तू का म्हणाली असशील? एवढी पण समजण्याची कुवत नाही आहे का तुझ्या अंड्यांची? एनिवेज, सो मूविंग ऑन, ही म्हणाली नो थँक्यू, आणि त्याच्यावरती त्या शॉपकीपरचं असं म्हणणं होतं की इट्स फॉर फ्री, यू कॅन टेक इट फॉर फ्री. आणि मग ही स्तब्ध झाली आणि हिला काही काय बोलावं ते कळेल. अरे कळेल कसं, तोंडावर पडलीस ग फुकटे. आणि इट वॉज सच अ शेम की त्याला वाटलं की ही बाई हिला परवडत नाही आहे, म्हणून त्याने पण ते गेस केलं की तुला परवडत नाही आहे म्हणून तू चालली आहेस नो थँक्यू म्हणून. ही भलेही मला नो थँक्यू बोलते, पण मी आता हिला बोलेन ना की कसं बघ फ्री आहे तर कशी पळत जाईल, तिची मजाच बघतो म्हणून. म्हणजे तुम्ही लोक ना अक्षरशः लाज आणता रे, लाज. किती किती ते म्हणजे असे नाही आहेत यार, असं नाही आहे. इंडियन्सना असं पोर्ट्रे करू नका. नाही परवडतं आम्हाला, नाही परवडत तरी आम्ही आमच्या चैनीच्या गोष्टी, आम्हाला ज्या आवडतात त्या गोष्टी, चैनीच्या म्हणण्यापेक्षा आम्हाला जे आनंद देता, आम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्या घेतो आम्ही आउट ऑफ पॉकेट. प्लीज असं नका आम्हाला, अशी आमची प्रतिमा नका करू की फुकट मिळालं. नो वंडर हिला ती बाई, जेव्हा ती तिथली झाडं रोपं हिची विकून येत होती तेव्हा एक बाई हिला टिप देऊन गेलेली, तेव्हा पण हिला असं वाटलं काहीतरी मोठा आशीर्वाद दिला. आशीर्वाद नाही ग, तुझ्या शक्लवरून गरिबी दिसते. सो सॅड. काहीतरी कर त्याचं. म्हणजे असं वागणं बोलणं आणि ते शक्कल आणि जे काही तुला असं वाटतं ना की असं नो थँक्स, पण तुझ्या त्या नो थँक्स मधनं पण समोरचा बरोबर गेस करतो हे तर मेरेसे भी गई गुजरी आहे. हे मी घेऊ शकतो पण ही नाही घेऊ शकत. जाऊ दे गरीबला बिचारीला, भुकी नंगी कॅशवर मचायगी. घे बाई फ्रीमध्ये घे आणि टिप पण ठेव. म्हणजे लिटरली यार तुझी इज्जत काढतात आणि तू हे शेअर करते मोठ्या तोऱ्यात येऊन आणि मोठं मॅनिफेस्टेशन. नको रे बाबा, बाप रे. मॅनिफेस्टेशनचा तर जोक केला या लोकांनी. हे मॅनिफेस्टेशन आहे फुकट मिळण्याचं? देवा. आणि मला सगळ्यात आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की कोणालाच असं वाटलं नाही का कॉमेंट सेक्शनमध्ये. आय एम शुअर ही तर बडीवाली आहे, ही बडीवाली आहे. ही दिसते तशी अजिबातच नाही आहे, म्हणजे दिसते तशीच आहे. गरीब, अकलेने पण गरीबच आहे. तर ही ते हाईड वगैरे करत असणार आहे. ही पण त्यांच्यातलीच एक आहे. शेवटी DBSच आहे. त्या DBSमध्ये काय असून फरक असणार आहे. थोडंफार इकडे इधर उधर, थोडं म्हणजे गरिबी श्रीमंतीचाच फरक आहे. सो बस. पण विचारांनी तर सगळेच तसलेच आहेत. सो सिरियसली तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल ते तुम्ही मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि आपला रेग्युलर पॉडकास्ट ॲज युजल आपल्या नेहमीच्या ठरलेल्या वेळेत येईल. सो सी यू इन माय नेक्स्ट पॉडकास्ट. आत्तापुरतं इतकंच. भेटू आपण थोड्याच वेळात. तोपर्यंत एन्जॉय. बाय.